ऋग्वेदी कुळ म्हणतात आणि तशा ऋग्वेदी कुळामध्ये भरताचा तिसरा जन्म झाला। पण भरतानं जन्म झाल्याबरोबर ठरवलं की आता आतून शहाणं राहायचं आणि वरून वेड्यासारखं राहायचं। लोकांनी किती जरी वरून नाव ठेवलं, अंगावर वस्त्र फाटके असतील, केस वाढलेले असतील, चित्र विचित्र वरून अवस्था असेल, असू जा, जगाने वाईट म्हणावं, पण आतून मात्र आता भरताने शहाणं व्हायचं ठरवलं। कसं? दुजियाला भ्रांती, भाविकाला शांती, साधूची व्रती लीन झाल्या व्रती ब्रह्मिते मिळाले, लीन झाल्या व्रती ब्रह्मिते मिळाले, जळात आटले लवण जैसे। जणू काही पाण्यामध्ये मीठ टाकलं आणि ते मीठ आपण पाण्यातून बाहेर काढायचं ठरवलं। माता माऊल्या हो, भाजी करताना पाण्यामध्ये अगोदर मीठ टाकलं आणि थोड्या वेळानं मालक म्हणला मीठ काढ पाण्यातलं, काढता येईल का? नाही। तसं भरताना ठरवलं, जळात आटले लवण जैसे, पुन्हा बाहेर येत नाही खरे त्यातून या। तशा अवस्थेमध्ये भरत आता आपलं जीवन लोहे सारिता नोहे सारिता निराळे, लवण मेळविता जळे। जळ म्हणजे पाणी आणि पाण्यात मीठ टाकलं पुन्हा बाहेर काढता येत नाही। तसं भरताना वरून वेड्यासारखं राहायचं, आतून शाण्यासारखं राहायचं ठरवलं। आई बाबाला कोण आनंद झाला का? कारण हे तिसऱ्या नंबरचा मुलगा होता। भरताच्या अगोदर 2 भाऊ होते आणि त्या दोन्ही भावाचे लग्न झाले होते। भरत असणारे 11 वर्षाचे झाले। आई बाबांना वाटायचं आमच्या भरताने आता ज्ञानी व्हावं आणि जगामध्ये नाव लोकविक कमावा, जगामध्ये त्या ठिकाणी भरताचं नाव व्हावं, आई वडिलाचं नाव व्हावं, अशा इच्छेनं भरताला ज्ञान अर्जन करण्यासाठी एखाद्या आश्रमात ठेवण्यासाठी प्रयत्न करू लागले। कोण? आई बाबा। प्रत्येक आई बाबाला काय वाटतं की आपल्या बाळानं ज्ञानी व्हावं, आपल्या बाळानं उच्च पदावर नोकरी करावी, आपल्या बाळानं मोठा महाराज व्हावा। मोठा महाराज कळतो का? कशाला म्हणतात? अंगानं जाडा असणारा का? नाही, ज्ञानानं। असा आई बाबांना भरताच्या बाबतीत वाटायचं। आणि भरताचे 2 भाऊ असणारे लग्न झाले होते त्यांचे आणि भरत 11 वर्षाचे झाले आणि आई बाबाच्या लक्षात आलं। काय लक्षात आलं? अरे आपण आपल्या या लहान मुलाला ज्ञानी बनवण्याचा प्रयत्न करतो आहोत, पण आपलं लहान 3ऱ्या नंबरचं बाळ भोळं वेड, जड या शब्दाचा अर्थ वेड। आई बाबांच्या त्या ठिकाणी दुःखाला पारावार राहिला नाही। पण भाऊजाया हुशार असतात मोठ्याले, आमचे तिकडं तर आहेत बाबा। मग त्यांनी बघितलं आपला देर भोळा आहे, मग त्यांनी शिळ्या भाकरीचे गाठोडं बांधायचं आणि भरताला म्हणायचं भाऊजी धरा या भाकरीचं गोटोडं, जा शेत राखायला। भरताना काही घेणं देणं नाही, आपल्याला शिळी भाकर दिली का, वस्त्र स्वच्छ आहेत का, काही घेणं देणं नाही। भाऊजाईनं त्या भाकऱ्या दिल्या, गाठोडं घ्यायचं आणि शेतात जायचं आणि शेतात गेल्याच्या नंतर प्राणी यायचे, धान्य खाऊन जायचे। भरताना कुणालाही त्या ठिकाणी हाकलायचं नाही आणि भरताना एखाद्या वृक्षाखाली बसायचं आणि बसून श्री राधे जय राधे, आवाज श्री
जास्त संख्या आज कुठली माहिती आहे? गोकुळातली का मथुरेतली? जास्त संख्या आज गोकुळातली आहे का नाही? गोकुळातली. आणि जे मथुरेतले ते त्याला काही घेणं देणं नाही. कपाट उघडले तर भडाभडा माणसं झाकून चालले आहे का नाही? काल परवा आमच्या घरी तसं झालं. असं उघडलं, आमच्या दिदीची आई म्हणते, दिदे पप्पा कुठे? तिनं सांगितलं आई बघ पप्पा झाकले म्हणले. झाकले. देवाने जे दिले आणि ते दिलेलं नुसता पण संसारातच त्याचा वापर नाही करायचा, परमार्थामध्ये सुद्धा दिले इंद्रिय नसेल पण भवरोग. ज्या भवसागरामध्ये आपण व्यतीत झालो आहोत त्या भवसागराचा संसाराचा जो रोग आहे महाराज, क्षणाक्षणाला आपल्याला अडचणी, क्षणाक्षणाला संकट, क्षणाक्षणाला व्यथा, आणि त्या सर्व नष्ट करायच्या असतील तर श्रीमन नारायणाला जपा, पांडुरंगाचा जप जपा, कल्याण होईल. माझ्या भरताना रात्रंदिवस श्री कृष्ण गोविंद हरे. देव हॅलो आपलं केल्याशिवाय राहत नाही. आवाज कमी जास्त व्हायला भाई. आज विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, अशा भरताची स्थिती. कारण आता नकोय आपल्याला या संसारातलं शहाणपण, म्हणून भरताना रात्रंदिवस भगवंताचं भजन गायला ठरवलं. आणि रात्रंदिवस भजन करत असताना भरत 2-2 दिवस घरी जात नव्हते. आणि मग आईला चिंता वाटायची. भरत शेतात गेलाय, परत आला नाही, अतीव दुःख व्हायचं. आणि मग 2 दिवसानंतर 3 दिवसांनी भरताने यायचं. त्यावेळेला भरताने वेड्यासारखं राहायचं. आणि जड या शब्दाचा अर्थ त्या नगरीमध्ये भरताला सर्व लोक वेडा म्हणू लागले, जड म्हणू लागले. त्याच्या समवयस्क मुलं त्याला नाव ठेवू लागले. पण भरताने
वेडा रे वेडा रे वेडा रे पंढरी. भरताची अवस्था वेड्यासारखं मूर्खासारखं. आणि मग भरतानं शेतात गेल्याच्या नंतर भजनाला सुरुवात करायची वृक्षाच्या खाली बसून. आणि मग भरत असे एके दिवशी भजन करू लागले. भजन करत असताना रौगण नावाचा राजा आपल्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी देहाला प्राप्त झाल्याच्या नंतर गुरु महत्वाचा असतो म्हणून गुरुच्या शोधासाठी रौगण नावाचा राजा गंगासागरला जाऊ लागला. का? गुरु आपल्याला प्राप्त व्हावा, गुरुकडून आपण सनात व्हावं आणि आपल्या जीवनाचं कल्याण करावं. म्हणून रौगण राजा ज्या वनामध्ये, ज्या शेतामध्ये, ज्या जंगलामध्ये भरत भजन करत बसले होते त्या जंगलातून रौगणाची पालखी जाऊ लागली. आणि मग रौगण राजाच्या पालखीचा एक वाहक आजारी पडला. राजाने आज्ञा दिली, वाहक शोधा. ज्यावेळेला शोधा असा आदेश दिला त्यावेळेला भरताचं भजन राजाच्या त्या नौकराच्या कानावर आलं. भरताला पकडलं. भरताचं एक नाही दोन नाही, मला कोण पकडतंय, कोण घेऊन जातंय. पालखीला जुंपलं. जुंपल्याच्या नंतर भरत वाणीमध्ये भजन आहे पण चालताना आपल्या पायानं किडा मुंगी, काही हत्या होईल यासाठी भरत उड्या मारत जात होते. आणि मग त्यावेळेला उडी मारायची त्यावेळेला पालखी हलायची. राजानं एक दोन वेळेला सांगितलं, वाहक करणारे बाबांनो व्यवस्थित चाला, व्यवस्थित चालता येत नाही का? त्यावेळेला राजाच्या पहिल्या वाहकानं सांगितलं, सरकार आम्ही व्यवस्थित चालतोय, हा जो नवीन पालक वाहक आहे तो सरळ चालत नाही. मग भरताकडे ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला राजा रघुगण असणारा भरताला बोलतोय, अरे दिसायला तर गल्लेलट्ट दिसतोय, सरळ चालता येत नाही का? भरत एक नाही दोन नाही, परत भरत त्या ठिकाणी आपली पालखी वाहू लागले. परत भरताना प्राणी किडा मुंगी आली की उडी मारायची. आता मात्र राजाला राग आला आणि राजा बोलतोय, अरे मी राजा आहे आणि तुला सरळ चालता येत नाही आणि तू मुद्दाम होऊन करतोयस, मी तुला ठार करेल. असं ज्या वेळेला रौगण राजा बोलला त्यावेळेला भरताला वाटलं आता शांत बसणं चांगलं नाही. भरतानं रौगण राजाला बोलायला सुरुवात केली, राजा मला मारणार, परत मला उद्धटपणे बोलतोयस. तसं नाही राजा, कोणी कुणाला मारू शकत नाही. मग नैनम छंदंती शस्त्राने नैनम दहती पावका. राजा आत्मा हा अमर आहे, त्याला पाणी मारू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, शस्त्र ठार करू शकत नाही. राजा कोण मला मारणारा? राजाच्या लक्षात येऊ लागला, अरे आपल्याला ज्याची गरज आहे ते तर याच ठिकाणी. पालखी थांबवली, राजा खाली उतरला. भरतांनी सांगितलं, राजा आत्मा प्राप्त झाला शरीरामध्ये, त्या शरीरानं निर्मळ राहावं, त्या शरीरानं आपण त्या ठिकाणी चुका करू नये. आता तू ज्याच्यासाठी जातोयस तुझ्या अंतकरणामध्ये जे सद्भाव निर्माण झालाय तो सद्भाव कायमचा असावा. राजा जर सद्भाव कायमचा नसेल ना तर फार अवघड आहे. आपण संत सानिध्यामध्ये नुसतं त्या ठिकाणी म्हणायला जायचं आणि त्या सदाचारानं जीवन जगायचं नाही. याला जीव म्हणत नाहीत, याला माणूस म्हणत नाहीत. राजा आणि तुम्ही आम्ही जगाचं वाईट करणारे, तुम्ही आम्ही जगाचं चांगलं करणारे कोण आहोत? तो परमपिता परमात्मा भगवंत आहे. म्हणून राजा तू राजा जरी असलास आणि मी सर्वसामान्य जरी असलो तर आपण त्या ठिकाणी पदानं फक्त कमी जास्त आहोत, नसता सर्व सारखेच आहोत. राजाला मनामध्ये विचार आत्मसात होऊ लागले. परत जड भरत सांगतात, राजा परमार्थ साधना किंवा जीवनाचं सार्थक जर करायचं असेल तर वाणीनं सत्य बोलावं लागल, हातानं टाळी वाजवावी लागल, पायानं तीर्थयात्रेला जावं लागल. नुसतं तीर्थयात्रेलाच जावं लागल असं नाही, तर तीर्थयात्रेसाठी जे संसारातलं सुख आहे त्याचा त्याग करावा लागल, पंढरीला जावं
पाऊले चालती कीर्तनाची वाट पाऊले चालती कथेची वाट. किती दिवस? आज कितवा दिवस? चौथा. अजून 3 दिवस. संध्याकाळी बघावं तर वाडाभर गाई आणि सकाळी काहीच नाही. सप्ताह संपला, कथा संपली, झालं तुझं माझं सुरू आहे का नाही. आपली सर्वांची स्थिती कशी तुकड्यातच बाबा सांगतात. सांगा आम्ही वरून म्हणलो, पण कोणासाठी म्हणलो? प्रत्येक जीवासाठी. सांगा मी. आता वरी मी म्हणून मी म्हणालो, तुम्ही जर असं म्हणलात तर खरंच काय करू? काहीच करू नका. उगाच 4-5 दिवस आपलं कथा म्हणत होती आहे का नाही. जर असं नाही केलं, आपण आपली वृत्ती अशी आहे, जीवाची वृत्ती अशी कशी? सांगा मी काय करू. कथेला जावं तर सकाळचा कामधंदा आवरत नाही जावं तर पुन्हा ऐकायला मिळणार नाही. अशा द्विधावस्था, द्वैत भाव. आणि अशा द्वैत भावानं रोगण राजा, जर तू परमार्थ साधना करण्याचा विचार केलास किंवा जीवनाचं सार्थक करण्यासाठी तू आयुष्यभर जरी देव शोधत बसलास तर देव तुला सापडेल का? नाही सापडणार. का सापडणार नाही? मने नाही भाव मने देवा मला भाव. मने नाही भाव मने देवा पावायचा नाही रे देवा. मी तर असं म्हणलं असतो, मनी नाही भाव मने देवा मला पाव. अशी वृत्ती आपली असल्या कारणानं राजा सत्य मन ज्या दिवशी प्राप्त होईल त्या दिवशी आपल्याला सदाचार कळतो, नसताही कळत नाही. हे कुणालाही कळतंय का? सुखाचार्य सांगतात, बाबा राजा
आणि इथं भरत रौगण राजाला सांगतात ज्याची त्याला पदवी एराला न साजे संताला उमजे आत्मसुख आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञान दृष्टी वावगी चावटी नका करू काही संत संग धरा आणि पूर्वीचा दोरा उगवेल प्रारब्ध संत संगे करोनी म्हणून हिंदीतला शब्द मराठीतला शब्द चांगलं होईल बाबा कशामुळे होईल राजा त्याचं कारण आहे सदाचारानं सत्यानं जीवनाचं सार्थक होत असतं असं किती जरी देवाला शोधायला गेलास किती जरी तू देवाला पाहण्याचा संत संगती काय संत संगतीचे काय सांगू सुख कळतंय ना कारण संत श्रेष्ठ संताचं पुन्हा पुन्हा वर्णन आले आणि एक संत एका जीवाला सांगायला जो जीव आहे तो आपल्यासारखा रानावनात काम करणार नाही राजा आहे आणि राजाला सांगतोय काय सांगतोय संत संगत कर मग यदा कदाचित तुम्ही आम्ही संगत केली आपण संगत केल्याच्या नंतर या हाताबोटानं आपण कर्म पार पाडत असताना या हाताबोटानं खरं करावं का खोटं करावं खरं करावं मग खरं करत असताना राजा जर नाही तू सदाचार पाळलास नाही सत्यता पाळलीस तर उपयोग नाही मग पुन्हा कुणाला वाटतं की आपण संत संगतीमध्ये जावं आणि संत संगतीमध्ये जाऊन भगवंताची भेट घ्यावी मी नेतो तुम्हाला तिकीट देऊ नका असं कोणाला वाटतंय सगळे गजर करा पुरुष स्त्री मंडळ सगळे करा ना गजर देवाच्या नावाचा तोच गुत घेतलंस म्हणा आम्ही कशाला करावं जरी गुत घेतलं असतं तर भाषेने माझी तुमच्या गावात गोपाल जाऊ द्या फुकट नेतो तुम्हाला वाजवा महाराज संताच्या बसले गाडीत संताच्या बसले गाडीत संताच्या बसले गाडीत नामदेवा तिकीट गाडीत नामदेवा तिकीट गाडीत
संगतीमध्ये लागला संत संघ घडला संत संघ घडला म्हणून आपल्याला सगळं माप आहे का नाही ऐका ऐका संत काय सांगतात आपण ज्यावेळेला सदाचारात जातो त्यावेळेला पहिलं स्टेशन पहिलं स्टेशन जीव प्रवेश करतो त्यावेळेला वैष्णव आणि श्रीहरी परमात्माचे दोन व्रत आहेत नंबर 1 सोमवार आणि दुसरं एकादशी म्हणून दुसरं स्टेशन सोमवार दुसरं स्टेशन सोमवार आत्मज्ञानाचा निर्धार आत्मज्ञानाचा निर्धार शेवटचं स्टेशन फार महत्वाचं आता इथं सप्ताहात हरिपाठ तुम्ही घेतात चांगले पण आमच्या तिकडं पुट्ट्याच्या पुट्ट्या असतात हरिपाठाला बसले पहिला ठेपा दुसरा ठेपा तिसरा ठेपा ठेपा झाला सुरू हेच त्याच म्हणून चवथ स्टेशन हरिपाठ चवथ स्टेशन हरिपाठ असताना कृपा झाल्याच्या नंतर हरिपाठाच्या व्यतिरिक्त जर वाटीनं बोललं तर आपण जो हरिपाठ गायला त्याचं फळ मिळत नाही आणि मग हरिपाठ गाता गाता कृपा झाला की होय ग मग तिची सून चांगली वागत नाही फलण्याचं असं वाटू गेलं हरिपाठाच्या ठोक्या असं वारकऱ्याच्या संगत आल्यावर चालणार नाही त्याच्यामुळं जवळ त्याच्या हरिपाठ जर सत्य वागलं तर आत्मा जाईल सरधोपट आत्मा जाईल सरधोपट कुणाला बसायचं मग गाडीत संताच्या बसले गाडीत रोगण राजाला जडभरत सांगतात राजा देहाचं सार्थक करायचं ना एकादशी करू बहु वाटे तळमळ कशाला असं कळाल्याच्या नंतर म्हणून बरंच सांगतात की बाबा नुसतं संतांच्या संगतीमध्ये आलो म्हणजे कल्याण आहे असं नाही आल्याच्या नंतर जे काही नियम आहे जे काही सदाचार आहे जे काही सत्वव्रती ती अंगीकारता आली पाहिजे असं अनेक प्रकारचं ज्ञान
रौगण राजाला जड भरत सांगू लागले आणि लक्षात आलं रौगण राजाच्या, अरे आपण ज्याच्या शोधासाठी जातोय, ज्याची आपल्याला आवश्यकता आहे ते तर याच ठिकाणी मिळाले, काय गरज आहे गुरु शोधायची. लक्षात ठेवा, जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये योग येत नाही, जोपर्यंत आपलं पुण्य कामाला येत नाही, जोपर्यंत आपलं पवित्र दान कामाला येत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये एखादा गुरु, एखादा संत, एखादा महात्मा, एखादा साधू यांची कृपा होत नाही. आपल्यावरच नाही तर संत तुकाराम महाराजांवर सुद्धा कृपा अर्धा आयुष्य होईपर्यंत झाली नव्हती. हिंदू धर्माला 5वा वेद ज्यांनी दाखवला त्या जगद्गुरु तुकाराम महाराजाला सुद्धा अर्धा आयुष्य आपलं क्रमण करावं लागलं होतं. सापडली वाट जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर, भोजना मागती तुप पावशीर, पडिला विसर स्वप्न माझ्या, काय कळे उपजला अंतराय, मनोनिया काय त्वरा झाली, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगतली खून मालिकेची, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला. सगळ्यांनी म्हणा, मी जर तुम्हाला म्हणला तुम्ही म्हणला तुम्ही गुरु होईल, एवढी दक्षिणा मी कुठे घेऊन जाऊ, त्याच्यामुळे तुमची तुम्ही म्हणायचा. मंत्र दिला, मंत्र दिला. किती छान मंत्र आहे का अवघड. तुकाराम महाराजाला विश्वव्यापक जगन्नियंत परमात्माने स्वतः मंत्र दिला. आपण जरी असं ठरवलं देवा मला तू मंत्र दिलेला आहेस आणि तो मंत्र मी अहोरात्र जपल. रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा, जपावा असं सर्व ज्ञान ज्यावेळेला रौगण राजाला आवडलं पटलं त्यावेळेला रौगण राजाने जडभरताचे पाय पकडले आणि पाय पकडून जडभरत म्हणतात मला सनात, रौगण राजा म्हणतोय मला सनात करा, मला सनात करा. जडभरतानं सांगितलं मी कोण सनात करणारा, मी कोण राजा, पण नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. लीनता आणि नम्रता परमार्थ साधनेमध्ये जर यायचं असेल माय बापानो, अपमान सहन करावा लागतो, मान सहन करावा लागतो, अनेक प्रकारच्या दुःख व्यथा कष्ट सहन करावे लागतात. त्यावेळेला आपल्याला ती साधना प्राप्त होत असते. म्हणून रौगण राजा पुन्हा 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 शरण जातोय. दयाली भरताला भरत खाली वाकले आणि रौगण राजाला सनात करण्यासाठी मंत्र दिला. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा एका दमात मंत्र म्हणायचा. आपल्या घरातले काही कामानिमित्त कोणी जात असेल, अनेक काही कामं असतात ना, त्यावेळेला उजवा पाय बाहेर ठेवायचा, चौकटीच्या आतच म्हणायचा कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. मग श्वास सोडायचा. असा हा मंत्र दिला. रौगण राजाने घेतला. रौगण राजानं गंगासागरला जाणंही टाळलं आणि आपल्या नगराचा तरी त्याग केलेला होता. भरताला सर्वस्व मानलं आणि अखंड भगवंताचं ध्यान करू लागले. परिणाम जड भरताच्या उपदेशामुळे रौगण राजातल्या देहातला जो अंधकार होता तो नष्ट झाला आणि रौगण राजा सनात झाला. पुढे भरताचा वंश आणि नरकाच्या गती सांगितल्या आणि पंचम स्कंद या ठिकाणी संपवला. इथे श्रीमद भागवत महापुराणे पंचम स्कंद समाप्त करिष्यायाम. गोपाल कृष्ण आणि उत्तरार्धात
भरताचा काही थोडा भाग सांगायला सुखाचार्य सांगतात. राजा आता भरताना तर वेड राहायचं ठरवलं, रौगण राजा तर सनाट केला, पण भरत आता 7-7 दिवस घरी जात नव्हते, सारखं भगवंताचं भजन करत होते. आणि त्या परिसरामध्ये एक दरोडेखोर होता आणि त्या दरोडेखोराला लग्न होऊन 12 वर्ष पुत्र संतान प्राप्त झाले नव्हतं. म्हणून त्या दरोडेखोरानं काय केलं, आई अंबिका मातेला नमस केला आणि आई अंबिका मातेला विनंती केली, माय मला जर पुत्र संतान झाला तर तुला मी नरबळी देईन. योगायोगानं त्या दरोडेखोराचा आई अंबिका माता प्रसन्न झाल्या आणि लग्न झाल्याच्या नंतर 12 वर्षाला त्याला पुत्र संतान झालं. कोण आनंद झाला आणि पुत्र संतान झाल्याचा मनस्वी आनंद झाल्याच्या नंतर त्या बाळाला 12 दिवस झाले आणि 12 दिवस झाल्याच्या नंतर 12व्या दिवशी काय करतात, बाळाचं आणि मग बारशाच्या दिवशी त्या दरोडेखोराचे मित्र कसे असतात, असे कथामंडपात येऊन बसणारे असतात. चोराचे मित्र चोर. आणि मग सर्व त्या आपल्या दरोडेखोराच्या मालकाला म्हणले, अरे तुला आई अंबिका माता प्रसन्न झाली? ते म्हणला हो. आणि मग आता आपल्याला गोंधळ घालावा लागेल. म्हणला हो, पण नरबळी कोण होईल, कोण देईल, कोण तयार होईल? आता कोण मरायला तयार आहे? राजा जरी असला आणि म्हणला 10 लाख मरू वाटेल का? म्हणले आम्ही नाही बाबा होणार. मग त्या दरोडेखोरानं सांगितलं शोधा कोणाला तरी. आणि मग त्या दरोडेखोराचे सहकारी शोध घेत 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 रानामनात भ्रमण करू लागले. भ्रमण करत असताना भरताचा आवाज कानावर आला, श्री श्री कृष्ण जय जय कृष्ण, श्री श्री कृष्ण जय जय कृष्ण, कृष्ण कृष्ण जय जय कृष्ण, कृष्ण कृष्ण जय जय कृष्ण. असे भगवंताचं भजन करणाऱ्या भरताचा आवाज त्या दरोडेखोराच्या सहकार्याच्या कानावर आला. धावत पळत त्या वृक्षाखाली भरत डोळे झाकून भगवंताचं भजन करत होते. त्या ठिकाणी हे दरोडेखोराचे सहकारी आले. दोघांनी भरताच्या दंडाला पकडलं. दंडाला पकडल्याच्या नंतर वर उचललं. भरताला काही गेलेलं नाही. तुझी याला भ्रांती, भाविकाला शांती, साधूची व्रती लीन झाल्या व्रती ब्रह्मिते मिळाले, जळात पटले लवण जैसे. अशी स्थिती भरताची झालेली असल्या कारणानं मला कोण पकडतंय, कुठं घेऊन जातायत काही घेणं देणं नाही. मग भरताला त्या दरोडेखोराच्या घरी आणलं आणि घरी आणल्याच्या नंतर नरबळी देताना सर्व अंगाला उटणं लावून स्नान घालावं लागतं. मग भरताला उटणं लावलं आणि स्नान घातलं आणि असा मळवट भरला. मळवट कुणाचा भरतात? आई अंबिका मातेची सेवा करणारे जे भक्त असतात त्यांचा असा मळवट भरावा लागतो. तसा भरताचा मळवट भरला. भरताला काही घेणं नाही. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. आपल्या भगवंताच्या भजन साधनेमध्ये भरत असणारे दंग झालेले इकडं भरताला नवे वस्त्र परिधान करायला दिले. का? नरबळी द्यायचा आहे. आणि मग दरोडेखोरानं सर्व त्या ठिकाणी तयारी केली. आई अंबिका मातेच्या मंदिराकडे भरताला घेऊन त्या ठिकाणी निघाले. ज्यावेळेला निघाले त्यावेळेला त्या दरोडेखोराचे सहकारी म्हणू लागले, बाबा तुला पुत्रही झाला, नरबळी मिळाला, तू गोंधळी घालतोस, आम्हाला गोंधळाचं साहित्य दे ना. आणि मग गोंधळाचं साहित्य मागितलं. त्यांनाही खुशीमध्ये गोंधळाचं साहित्य दिलं त्या आपल्या सहकार्यांना. जोपर्यंत साहित्य घेतलं नव्हतं तोपर्यंत सगळ्यांना कळत होतं. आणि मग ज्या वेळेला त्यांनी ते साहित्य घेतलं आणि साहित्य घेतल्याच्या नंतर भानावरच राहिले नाही, ते सगळं वाजायला त्यांचे गाणे सुरू केले. असे बेधुंद होऊन नाचू लागले, गाऊ लागले, उड्या मारू लागले. आई अंबिका मातेच्या मंदिरात आता प्रवेश करणार एवढ्यामध्ये त्या भरतानं आपलं भजन सोडलं नाही. महाराज लई बाई भारी विठूच माझ्या, लई बाई भारी विठूच माझ्या नटण, घरीच अंगण कसं लावलंय बटण.
कारण दरोडेखोराचा गोंधळच आईच्या मंदिरात आहे. आई अंबिकाच्या मंदिरामध्ये भरताला अगदी मळवट भरून वाजत गाजत ज्या वेळेला नेण्यात गेलं आणि ज्या वेळेला भरताचा त्या दरोडेखोराच्या सहित सर्व सहकार्यांचा त्या मंदिरात प्रवेश झाला, त्यावेळेला त्या मंदिरामध्ये भरताला आता नरबळी द्यायचंय उभं केलं. उभं केल्याच्या नंतर भरताचं काही घेणं नाही. भरताचं एकच जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. पांडुरंग परमात्म्याचं ईश्वराचं अखंड चिंतन भरताच्या मुखामध्ये आई अंबिका मातेनं त्या ठिकाणी पाहिलं. अशा वैष्णवाला, अशा हरिभक्ताला जर मला नरबळी दिलं तर मी रोज पहाटे त्याच्या रावणात असते झाडणी घेऊन. किती वाजता? पहाटे 4 वाजता. माझा भाऊ काय म्हणल, माझ्या भावाला किती वाईट वाटेल असा विचार केला कुणी? आई अंबिका मातेनं, आई तुळजाभवानी मातेनं, आई आदिशक्ती मातेनं विचार केला. अशा वैष्णवाला, अशा भक्ताला जर यांनी असा नरबळी दिला तर ते धर्मशास्त्रानुसार ठरणार नाही असा विचार केला. आई अंबिका माता त्या मूर्तीतून त्या ठिकाणी प्रकट झाल्या. प्रकट झाल्याबरोबर सूर्याचा जसा लख प्रकाश पडावा तसा लख प्रकाश पडला. कडकड 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 प्रीत चमकावी असा आवाज झाला. आई अंबिका मातेनं त्याच दरोडेखोराच्या हातातलं शस्त्र घेतलं आणि त्या दरोडेखोराचं शिर धडाच्या वेगळं केलं. माझ्या भरताचं चालू होतं श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी. पण जे त्या ठिकाणी नाचू लागले, गाऊ लागले आणि मग त्यांची त्रिधात तिफट उडाली. पळा धावा, पळा धावा, सर्व आपापल्या जीवाच्या कंटानं पळून गेले. आई अंबिका माता पुनश्च आपल्या मूर्तीत आत्मसात झाल्या. इकडे भरताला काही घेणं देणं नाही. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव असा अखंड भजन भरत आनंदानं आपल्या नगरीकडे आले. आणि नगरीकडे आल्याच्या नंतर भरताने आपल्या पूर्ण वंशाचा उद्धार केला. इति श्रीमद भागवत महापुराणे षष्ठम स्कंद समाप्त करिष्यायाम गोपाल कृष्ण भगवान. षष्ठम स्कंदाच्या सुरुवातीला सुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, कान्य कुब्जायाम वस्थिताः अजामेळश ब्राह्मणः स्थितम्. षष्ठम स्कंदाच्या सुरुवातीला परीक्षिती राजानं मनामध्ये शंका केली. यदा कदाचित एखादा जीवात्मा आणि त्या जीवात्म्याकडून पाप घडलेला असेल आणि त्याच्या मुखाला जर अंतकाळाला भगवान श्रीहरीचं नाव आलं तर त्याचा उद्धार परमात्मा करू शकतो का, अशी शंका ज्या वेळेला राजा परीक्षितीने विचारली त्यावेळेला त्या शंकेचं उत्तर म्हणून कन्यकुब्ज नावाचे नगर अजामेळश्च कन्यकुब्जायाम वस्थितम. कन्यकुब्ज नावाचं नगर आणि त्या कन्यकुब्ज नावाच्या नगरामध्ये ऋग्वेदी कुळामध्ये अजामेळ नावाचे ब्राह्मण आपलं जीवन व्यतीत करत होते. वय वर्ष 18 आणि वय वर्ष 18व्या वर्षापर्यंत सदाचारात सात्विकतेनं आणि शास्त्र प्रमाण असं जीवन अजामेळ क्रमण करत होते. त्रिकाल संध्या करायची, गायत्री मंत्राचं पठण करायचं आणि नित्य नियमानं आपलं जीवन जगायचं असा अजामेळाचा सदाचाराचा आणि जीवनाचा क्रम. एवढा क्रम चांगला होत असताना अजामेळ एके दिवशी वनाच्या दिशेनं पूजन करण्यासाठी फुलं समिधा आणण्यासाठी वनात जाऊ लागले. आणि जात असताना अचानक अजामेळाच्या दृष्टीला एक वाईट दृश्य दिसलं आणि ज्या दिवशी अजामेळाला वाईट दृश्य दिसलं त्या दिवसापासून अजामेळाचा सदाचार संपला. म्हणून संत आणि शास्त्र संत मायबापांनो, डोळे तुम्ही पहा रे, डोळे तुम्ही घ्या रे, डोळे तुम्ही घ्या
डोळे मिळाले. मग डोळ्याला शास्त्राने संत काय सांगतात, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मूक. कानाने काय ऐका, म्हणजे ऐका रे महाराज आम्हाला तर कष्ट करावं लागतं, या मुखानं बोलावं लागतं. जरूर बोला, पण काय बोला, बोला विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. भाव अंतकरणामध्ये धारण करून भगवंत करावा. का नेत्राने जर वाईट पाहिलं तर आजामेळ्यासारखी स्थिती होते. त्या दिवसापासून आजामेळ्याचा त्या ठिकाणी सदाचार बंद झाला आणि आजामेळ असणारे उच्च वर्णीय, उच्च कुळातले, ब्राह्मण कुळातले, ऋग्वेदी कुळातले पण झालं काय, अधर्म करू लागले. अधर्म करत असताना त्यांच्याकडून त्या ठिकाणी पाप घडू लागलं. परिणाम, जे खायचं नाही ते खाऊ लागले, जे प्यायचं नाही ते पिऊ लागले. एका गलिच्छ स्त्री समवेत त्यांना संसार थाटावा लागला. नगरीतल्या लोकांनी त्यांना नगराबाहेर काढलं. आता आजामेळ आपल्या पत्नीला घेऊन दूर जंगलामध्ये वास्तव्य करू लागले. एका झोपडीमध्ये आजामेळाचा आता संसार चालू झाला. परिणाम, आजामेळ रोज जंगलामध्ये जायचे, प्राण्यांची शिकार करायचे आणि प्राण्यांची शिकार करून ते त्या ठिकाणी भक्षण करायचे. महापाप झालं आणि आजामेळ्याला त्यांच्या संसारात 9 मुलं झाले आणि 9 मुलं झाल्याच्या नंतर इकडं पापाचे डोंगर त्याच्या पाठीमागे वाढले. एवढे डोंगर वाढले की त्या पापाची गणत करता येत नाही. असा महापापी आजामेळ बनले. परिणाम, योगायोगानं त्यांच्या जीवनामध्ये पर्वकाळ आला आणि योगायोगानं आलेला पर्वकाळ आजामेळ्याच्या बाबतीमध्ये बदलाचा घडला. मी सांगितलं ना, कोण जन्माचं पुण्य जोपर्यंत आपल्या कामी येत नाही तोपर्यंत आपल्या जीवनातला योगायोग येत नाही. तसं आजामेळ्याचा योग आला. कसा आला? चैत्र महिना आणि या चैत्र महिन्याच्या रखरखत्या उन्हामध्ये काही वारकरी, काही वैष्णव आपल्या गळ्यामध्ये टाळा अडकलेला आहे आणि भजन करत करत, तीर्थयात्रा करत करत जाऊ लागले. तीर्थयात्रा करत करत जात असताना ज्या जंगलामध्ये आजामेळ्याचं वास्तव्य होतं त्या जंगलातून या वारकऱ्यांचा प्रवास होत होता आणि या वारकऱ्यांना तहानेनं ग्रासलं. तहानेनं ग्रासल्यामुळे वारकरी पाण्याचा शोध घेऊ लागले. एकमेकाला म्हणू लागले, आपल्याला पाणी मिळेल का? आणि मग काही वारकऱ्यांच्या दृष्टीला त्या आजामेळ्याची झोपडी दिसली. झोपडी दिसल्याच्या नंतर त्यांना आनंद वाटला आणि उत्साहानं भोजन करू लागले. ज्ञानोबा माऊली तुकाराम,
पाण्याची जागा दिसली. ज्या वेळेला ज्याची अपेक्षा आहे ते प्राप्त झाल्याच्या नंतर मन आनंदही उत्साही होतं. तसे वारकरी उड्या मारू मारू ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आमचा विठोबा फुगडी खेळ सोन्याचं जानव बुकास लावतात ना महाराजाला. सोन्याचं जानव बुक्यात लोळ, आमची रुक्मिण फुगडी खेळ. भजनाचा हरिपटाचा नाद असला तर पदर बुक्यात लोळल. नुसत्या कामाचाच नाद असल्यावर, पण नुसत्या कामाचा छंद संसाराचा छंद असेल तर देव सापडत नाही. लक्षात घ्या. रानात जायचं तन्मू जायचं, इकडं नाही. आमच्या इकडं आता ऊस आहेत भरपूर. आणि म्हणायचं माय मी पंढरपूरला आकाडीला गेले पण पिशवीच हल्ली माझी. पिशवी हल्ली नाही तर काय करतील लोक. रानात गेले घरात आलं, लोकांचा अंत असं चुकून आणायचं ना आपलं. आणि संध्याकाळी देवाला दिवा लावायचा. देवा चांगलं कर, करीन का देव. रानात गेले घरात आले, देवळात गेले पण नाही दिसता, देवळात गेले पण नाही दिसता. रानात गेलं अशी लबाडी केली, घरी आलं देण्या पाण्यात कबाडी केली. संध्याकाळी तुपाचा जरी देवाला दिवा लावला, तुपाचा जरी, देव म्हणाल का मी तुमचा आहे? अजिबात नाही. आणि किती जरी आपण शोधायचा प्रयत्न केला तो परमात्मा आपल्याला सापडणार नाही. मग यदा कदाचित आपण आपल्या घरचे वडीलधारे माणसं, घरात सासू सासरे असतील, आई वडील असतील, आजार पण असेल, लोक चालले म्हणून आपण धामाला चाललो, लोकांचे पैसे व्याजानं काढून घरातल्या देवाचा आपण विचार न करता धामाच्या देवाचा विचार केला तर धामाचा देव आपली वाट पाहिल का? नाही पाहिजे.